हॅलो. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी अहो, समर्थ. काय सांगू ताई, असं वाटतंय मला आहे ना, अंगावर काटा येतोय माझ्या. आहे का? अहो, माझी छोटी मुलगी आहे ना, ती हा, काल आहे ना 9ला 5 मिनिटं असताना जेवून घेतलं. कधी लवकर जेवत नाही. मम्मी, आपण फोन करून आपला अनुभव शेअर करू. आपला आहे पहिला नंबर लाग. का? इतकी ती हे करत होती ना काल माझ्यापेक्षा. मग आणि काल स्वामींपाशी. नेमका लागला नाही नंबर. काल बरेच मोठे मोठे अनुभव होते. आणि स्वामींना म्हणते, स्वामी का हो, मी पटपट जेवले ना गुडगुड, आणि मग तुम्ही का बरं नाही लावून दिला फोन मला. आहे का बिचारी? कुठून बोलताय ताई तुम्ही? मी फक्त जिल्हा सांगत आहे, नाव नाही बरं, जिल्हाच सांगणार. सांगा. हा. पुण्यामधून बोलते मी. बरं बरं बरं. मला आहे ना स्वामींनी अक्कलकोटला नवीन वर्ष होतं ना, हा तर हा. खूप दिवस म्हणायचं स्वामी आम्हाला अक्कलकोटला बोलवा ना बोलवा ना, पण स्वामी काय आम्हाला बोलवतच नव्हते. आहे ती का? बारक्या मुलीचा बर्थडे होता ना, ती सुद्धा म्हणायची स्वामी मला काय नको, फक्त आम्हाला अक्कलकोटला बोलवा ना स्वामी. त्या पण नव्हतं बोलवलं स्वामींनी. बघा, ऐकलं स्वामींनी. आणि मग आमची तो आम्रवृक्ष मोठा आहे ना, हा हा हा. त्या मठात आम्ही गेलो होतो. आणि सहज असं आम्ही सगळे गेलतो फॅमिली. हा आणि हा. सहज म्हणलं की स्वामी नाही का आम्हाला, आम्ही इथून गेलो ना तर नवीन वर्षाची सुरुवात पहिल्या 1 तारखेला आम्ही पाया पडायला गेलो होतो. आणि म्हणलं स्वामी आता नाही का ह्या नवीन वर्षात तरी आम्हाला बोलवा किंवा स्वामी आम्हाला बापरे. काही नको. आहे तर का? त्या दादानी तिथले आम्हाला जॉईन करून घेतलं ताई. आणि अरे वा. नंतर हा, आणि मग नंतर नाही का मेसेज केला, तुम्हाला यायचंय का, आपली ट्रिप जाणार आहे. इतकं छान वाटलं. पण आम्ही अक्कलकोटला गेलो ना ताई, अजून सुद्धा विश्वास बसत नाही की स्वामींनी आम्हाला लगेच बोलवलं म्हणून ताई. माझी किती छोटी छान हो, मुलगी ना, किती छान. केवढी आहे छोटी ती? मुली ती 6वीला आहे. ती खूप करती, तिच्यामुळेच आम्ही सेवेत आलो ताई. अरे वा. म्हणजे हो. आणि मोठी पण करते, पण ती रोज सकाळी जाताना पाया बिया पडणार, स्वामी हे करा, स्वामी आज माझे ओरडे, तुम्ही फक्त मला साथ द्या. आणि आहे हुशार, नंबर पण पाडते पिकीचे पिकी. तिने अरे वा. सारामृत पण वाचले ताई तिने अख्खं. बाप रे, कमाल हो. तिला आता जर कळलं ना की फोन लागलाय, मी आता दवाखान्यात आले, सलाईन लावले, मला तब्येत माझी ठीक नाही म्हणून. अरे पण बापरे, मला काय झालं तुम्हाला? विकनेस पण आला. HB आहे ना 8 ग्रॅमच आहे माझं. अरे अरे ताई, मग जरा व्यवस्थित खाणं पिण्याकडे लक्ष द्यायचं. हिरव्या नाही, भाज्या खायच्या. नाही खाते ना, अक्षरशः मला माझ्या आई संग बोलल्यासारखंच वाटते. आणि त्या बसमध्ये ना ताई, हा. जे ते त्याचा अनुभव सांगत होते ना, मला मला म्हणले तुम्हाला काय बोलायचं का, मी म्हणलं मी माझ्या माहेरी चाललेले, मला बाकीचं काही नको म्हणलं. ताई ग. आणि ताई, असे ना गूळ शेंगदाणे वगैरे खात जा जरा. त्याच्याने ना ते हिमोग्लोबिन वगैरे वाढतं. हा, गुळ शेंगदाणे, खजूर असं हा खाते ना. हा. आणि अभ्यासात पण खूप हुशार आहे ताई ती. मागच्या वेळेस ताई, आहे ना, तुमच्या मुली ना तुमचं सगळे पांग फेडतील बघा. त्या एवढ्या कमी वयात आल्या ना सेवेत, तुमचे सगळे पांग फेडतील. आमचे शेजारी हे नव्हतं का, करोना होता ना ताई, म्हणजे आता कळतंय की आमच्या शेजारी एकच भिंत सोडून सगळे हं. पॉझिटिव्ह झाले होते. पण ब- स्वामींनी ना आम्हाला होऊन नाही वाचवलं आम्हाला स्वामींनी. मग ते बघा आता ताई. कळतंय आम्हाला. हं. बारीक मुली, सासू सासरे, वयस्कर, मी बापरे, पाळायची पण असं झालं होतं, शेजारी झालं होते सासूला. भीती वाटते ना अशा हा, वेळेला. खूप भीती वाटायची. पण आम्ही नाही का स्वामींची सेवा करायची सोडलीच नाही. आमच्या खूप फोटो पण नव्हता अहो ताई. बघा. हे कधी गेले होते ना, त्या आपल्या प्रसाद नसतो का, हा त्या हा. प्रसाद मध्ये छोटासा स्वामींचा फोटो आला होता. मग तो बापरे, बघ. फोटो कपाटाला लावलेला होता. मग ते आई. माझ्या मोठ्या मुलीने काढला, मला पुष्टेच असं चांगलं त्याला आपण फोटो करतो ना, तसा फोटो करून दिला. आणि लॅमिनेशन करून. हा, आणि मग म्हणली मम्मी कर. आणि बारक्या मुलीमुळेच आम्हाला मठात जायची सवय लागली, अरे वा. आरतीला जायची सवय तिला कशी लागली. एवढी अक्कल आली एवढ्या लहानपणात? ती लहानपणापासून आहे ना ताई, तिला देवाचं खूप वेड आहे. हो का? हो. बघा ना, तिच्या आयुष्यात स्वामी एवढ्या लवकर आले आणि खूप स्वतःहून कशी काय करायला लागली बरं ती? खूप म्हणजे ना, खूप असं अभ्यासात पण इतकी हुशार आहे ना. फक्त स्वामी तुम्ही मला फुकटचं नका फळ देऊ, मी कष्ट करन, त्याचं हो. फळ द्यावा म्हणती ती. किती तिची छान. हा, ताई, तिला अशी मोठे वेगवेगळी सुद्धा फुकट मागतात हो, पण ती एवढीशी चिमणी. पुस्तकं सुद्धा नाही का, आपण बाहेर गेलो ना ताई, तिला हं. मुलं खाऊ मागतात, पण ती नाही का वेगवेगळी पुस्तकं वाचायची मागते. ताई, ती खूप कोणीतरी मोठी होईल बर का. खूप काय कोणीतरी मोठी होईल ताई. त्यांना घरकामात जास्त नका लक्ष घालू देऊ. त्यांना अभ्यासात
आणि नाही ती उरलेलं शाळेत राहिलं. सुद्धा पहिला नंबर काढते. आता 5वीला पण तिला 93% पडले. आता 17 दोन बापरे एक बापरे बाप. झाली ना, त्याच्यात सुद्धा तीच पहिली आहे. अरे वा, तीच घरात पहिली आहे. पण त्यांना अभ्यासाला वेळ द्या आणि उरलेल्या वेळात थोडंफार घरातलं शिकवा, पोटापुरती तरी शिजवून खाता आलं पाहिजे. हा मोठी पण जॉब करती, पण कसं आहे जॉब? आता, हा मला मोठी पण मुलगी आहे, ती जॉब करती म्हणजे, एवढी मोठी आहे जॉब करण्यासारखी? हो म्हणजे कंपनी तर्फे तिला 12वी झाली तिने, मग डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केला आणि कंपनी तर्फेच तिला निवडलं गेलं. मग म्हणलं जाऊन दे मग वा, पण तिला इंटर्नशिप. ना शिक्षण पुढचं घ्यायला लावा हो ताई. हा करते ना, ते करून ते करते ती आता. अरे वा. हा. आणि ही मग खूपच छोटी आहे तुमची तिच्या पाठची. हो ते देवाने प्रसाद दिलाय, आम्ही खूप खूप प्रयत्न केला ना, हा. पण अरे आम्हाला वा. काही नाही वाटत मुलगी म्हणून. मॅडम अहो आम्हाला ताई, दिलं, मुली. एकाला 2 दिलं, ज्याला काहीच नसतं ते त्याच्या हा. वेदना काय असतं ते कळतं आपल्याला. ताई सांगू का, ज्याला मुलगी आहे त्याचं म्हातारपण सुखात आहे, हे लक्षात ठेवा. माझं हे वाक्य. माझ्या छोट्या मुलीला खूप तुमच्या संग बोलायचं होतं ताई, हा, खूप. मग बोलेल ना ताई. तुम्ही कधी जाणार आहेत घरी? आता अजून एक सलाईनची बॉटल भरायची, मग 5 वाजतील मला घरी जायला. बरं बरं, मग रात्री वगैरे करा. शहाण्या मुलावाने अहो जीवन घेतलं, मम्मी धर मी गॅस पुसून देते हा तुला पटपट. 9ला म्हणजे 1 मिनिट आधी आपण लावलं ना, मग आपला कॉल उचलतील ना त्या ताई. आई ग मला खूप बिचारी. आवाज आवडतो त्यांचा, खूप म्हणजे आई खूप ग. आवाज आवडतो. किती छान, किती छान. मला इतकं बरं वाटलं. एवढीशी चिमणी किती स्वतःहून स्वामी सेवेत आली. मी तिचं बोलेल बोलेल तारक तिथे. मंत्र पण अख्खा पाठ आहे ताई, आणि वा घोराष्टक सुद्धा तिचं पाठ आहे अख्खं. तिच्यामुळेच वा घोराष्टक तारक मंत्र म्हणजे स्वामीत आम्ही तिच्यामुळे शिरलो म्हणजे वा 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 असं. वा. तिला ना ताई कालभैरवाष्टक पण पाठ करायला सांगा. कारण ते पाठ केलं ना तर खूपच छान होईल तिचं. हा. मोठी आता आहे, पण जॉबला लांब लागली ना, हा. पुण्याला आम्ही इकडं आउटसाईड राहतो ना, मग बरं, जाण्याचं तिचे. मग जाऊन येऊन करते तरी? हो 2 तास जातात तिचे बसला. अरे बापरे, जायला आणि यायला. मग काय ताई, करायचं. मुंबईत तर ट्रेनने पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. मग आपणच त्यांना म्हणजे असं कमकुवत केलं तर त्या पुढे जाणार कशानं. नाही नाही, खूप छान. किती विचार छान आहेत ताई तुमचे. मग आपण कमकुवत केलं तर त्या मग अजून हे हा, होती ना. तेच कधी कधी सांगायचं. कधी बरोबर कधी माया आपली त्यांना अशी हे नाही झाली पाहिजे की ह्याच्यामुळे बरोबर. मायामुळे त्यांचं नुकसान होईल अगदी अगदी. असं. फक्त सांगायचं की जगामध्ये कुठल्याही मुलांशी तेवढ्यापुरती तेवढं बोलायचं, पण जास्त आपले एकमेकाचे विचार शेअर करत बसले की मग काही वेळेला हे होतं. पण होत बाकी आपल्या घरातनं भरपूर प्रेम पण द्यायचं. द्यायचं भरपूर प्रेम, पण काही गोष्टी अशा घडतात ताई, होऊन गेलेल्या असतात. तुम्ही माझ्या काही आई हं. बहीण सगळे तसेच आहे. हां. मन मोकळं कुठं करावं एक वाटतं ना असं माणसाला. बरोबर, बरोबर, बरोबर. आता वय आहे, पण काय आता जे जगात चाललंय तेच चाललंय ना. नाही, म्हणजे पण तिला जरा सावध करायचं, चांगलं सांगत राहायचं. सांगत राहतो, पण हाय सांगत राहतो आपण, पण कसं आहे आता पुन्हा हां. आहे की नाही. बरोबर, बरोबर. तरी हम्म. तिला सांगत जा की हं, असं अडकायचं नाही कुठल्या मुलांमध्ये वगैरे. हं, हं, हं. मैत्री पण करायची, ती चांगल्याशी करता आली पाहिजे मैत्री. हा तेवढ्या पुरतं तेवढं आपलं ते ऑफिस हां. मध्ये पण आपलं तेवढ्या पुरतंच तेवढं बोलती, बरोबर. असं जास्त नाही कुणासंग बोलत. हां, आणि वाचन भरपूर करायचं म्हणा. वाचन करते भरपूर, हं. भरपूर करते वाचन, पण कसं कसं आहे. असतं, वाचनाने माणूस प्रगल्भ होतो. बरोबर आहे. हं. वाचलं तर पुढं आपल्याला वाचवते असं आहे ना. हां, खरं वाचाल तर वाचाल. अगदी बरोबर हा आहे. बरोबर आहे. तुम्ही खूप 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 छान आहे ताई, तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेताना. एक तुम्ही ना म्हणजे एक असं झाड कसं सावलीत येऊन त्या सावलीत बसाव की, तशी तुम्ही ना अशी सावली हो स्वामी, म्हणजे बाई गं! जे स्वामींचे करतात ना त्यांची खरंच. आणि देव खरं. तुला नेहमी सुखी ठेवू आणि दीर्घ आयुष्य देऊ तुम्हाला देव स्वामी. ताई, तुम्ही खूप मला मोठं करून टाकलंय, तेवढी नाही नाहीये हो, मी मोठी. नाही हो ताई, पण सगळ्यांनाच नाही ना विचार सांगणं परत ते पटवून घेणं, हो, कोण नाही हो. करत आहो ताई. असं बरोबर, आहे ना. बरोबर आहे. तुम्ही हो. ते सगळं हक्काने ऐकून घेता, परत बोलतात ते तुम्ही 2 शब्द बोलताना ते इतके की जस की आई प्रेमाने बोलते आपल्या संग. बाकीचं काही नको असं वाटतं. हां. काय ती संपत्ती तरी उपयोगी येते का हो ताई, पैसा कसं तरी येतो. बोललात? संपत्ती काही कामाची नाही ताई. मी तर सगळ्यांना म्हणजे माझ्या मुलांना पण सांगते, आपल्याला 2 वेळचं खायची चिंता आहे का?
नाही ना, असे जगात काही लोक आहे की संध्याकाळी काय बनवून खायचं इथून सुद्धा काही लोकांना ताई प्रश्न असतो. मग आपण हो. तसे नाही आहेत ना. मग हम्म. आपणच खरे सुखी. अजून काय पाहिजे हम्म. सांगा. तेच नाही. म्हणजे सेवा पण आम्ही होईन तशीच करतो कसं हा, बा सोयीप्रमाणे करायचं. काय असं बांधून नाही घ्यायचं स्वतःला, की मला ती एवढं करायचंय तेवढं. त्याच्याने ना टेन्शन येतं ताई. आणि मन मग पण लागत नाही मग सेवा करायला हा, की कसं पटपट पटपट बोललात. करायची आपल्याला म्हणून अगदी अगदी असं. बरोबर आहे. कारण तिची बस येते ना 6ला मग परत 5ला म्हणून उठायला लागतं. जास्त नवस बिवस करण्याच्या भानगडीत नाही पडायचं. नाही देवाला स्वामींना एवढं संकटातच नाही घालायचं. आपल्यापेक्षा किती संकट आहेत लोकांना, त्या मानाने मग काहीच नाही. फक्त लक्ष द्या, सुखी ठेवा, चांगली अगदी बुद्धी द्या. चांगली एवढंच बुद्धी बाकीचं द्या. अगदी अगदी सुदृढ बाकीचं आरोग्य काही द्या. हा. चांगली बुद्धी द्या, की कोणाचं माझ्या हातून वाईट होता कामा नये. तर बरोबर आहे आपण माझ्या. कोणाचं पण वाईट केलं नाही ना, तर आपलं पण काही होत नाही ते. अजून एक अनुभव आहे ताई. माझे सासरे आहेत ना, आमच्या तिकडे रोडला गेले होते आणि मी तेव्हा सारामृत वाचलं होतं आणि शेवटचं हं. अध्याय चालला होता. हां, आणि हां. माझे सासरे एवढे जोरात पडले अरे! गाडीवरून अरे, हो अरे, की अरे! की त्यांना डोक्याला नाही लागलं पण हाताला न्यायला लागलं. आणि मी सारामृत वाचत बापरे! होते, मला फोन आला हं. असं असं. तर त्या माझ्या बारक्या मुलीने ते सारामृत पूर्ण केलं ताई. आणि हां. माझ्या माझ्या सासऱ्यांना डोक्याला जर लागलं असतं तर आज आम्ही काय पाहिलं असतं. वय वय बापरे! झालेलं आहे त्यांचं. बरोबर ते ताई. स्वामींनीच पुढचं वाचवलं आम्हाला. खरंच, खरंच. नाहीतर ना टू व्हीलरवरनं पडल्यावर आधी डोक्याला मार लागतो. आणि मग आणि डांबरी होते खाली, किती जोरात लागला असं. बापरे! बापरे! म्हणजे फक्त ते हातावर गेलं. केवढं स्वामींनी वाचवलं. किती वाचलो. आमची ते ना म्हणजे असं टेरेसवर पण जाऊन बोलायचं म्हणलं ना, लोक कशी हां, हे बरोबर. करतात ना. आपल्यामुळे स्वामींना कोणी बोट दाखवली नाही पाहिजे ना, आपल्याला दाखवून दे. पण आपले स्वामी खरे हे आपल्याला माहिती. अगदी, अगदी, अगदी. काय काय लोक कशी असतात, लयच हे करायचं असं. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे नाही. तुम्हाला आठवतं का ताई, तुम्ही हां. एकदा खूप 9-10 वर्ष झाले असेल असंच एकदा फोन केला होता मी तुम्हाला. तुम्ही अरे मला बापरे! हो. मी म्हणलं होतं दिव्यात माझे हे आले ताई, ते नवीनच नवीनच तुम्ही चॅनल काढला होता तेव्हा. अच्छा, हो का? हो. तेव्हाच. हां. हम्म. तेव्हा तुम्ही बोलला होता झालं होतं माझ्याशी. बोलणं? हा पण मी अनुभव नव्हता शेअर केला. पण आता माझी बारकी मुलगी म्हणली, मम्मी कर ना, आपण आलो ना आता. स्वामींनी बोलवलं ना आपल्याला, कर आई ना गं, आता. आई गं! तिला असा अनुभव गुरुकुलचे शेअर. तुकडीत पण निवडलेले आहो मॅडम. पण आम्हाला जाण्याचं लांब पडतं ना, हां, त्यामुळे हां. मग आम्ही नाही हे केलं. मग तिला सकाळी 7ला गेली की संध्याकाळी 7ला येते ती. अरे बापरे! काय ना नाही तर किती अजून 500 शिक्षणाचे हाल. 500 मुलांमध्ये दुसरी आली होती ती. काढतात ना हां. गुरुकुलची मुलं हो, हो, त्याच्यामध्ये. हो, हो, हो. हम्म. बापरे! हम्म. म्हणजे अजून शिक्षणाची साठी एवढी वणवण फिरावं लागतं. लांब लांब हम्म. प्रवास आहेत अजून. हा. आमची इथून बस आहे इथे 6ला ना, मग लवकरच उठायला लागतं आमची इथं. बापरे! नाही, मुलगी तुमची खूप पुढे जाईल ताई, खूप पुढे जाईल. तुमचा आशीर्वाद असाच माझ्या मुलींचा. राहणारच, तिला बोलायला राहणारच. खूप आवडलं असतं ताई, खूप इतकी नाही, बोलली बोलेल, असते बोलेल. ना. मी तिच्याशी पण बोलेल ताई. हा. हां, मी शेअर करते ताई हां. हो चालेल श्री चालेल. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.